नमस्कार, मी डॉक्टर निवेदिता चेवले फ्रॉम संतुलन फॅमिली वेलनेस क्लिनिक। आज आपण बोलणार आहोत भोजन विधी, म्हणजे जेवण कसं करावं। आयुर्वेदात फार महत्त्वाचा विधी सांगितला आहे। घाई गडबड न करता नकारात्मक गोष्टी या भोजन करताना ऐकू नयेत। थोडीशी भूक ठेवून नीट चरवण, म्हणजे नीट 32 वेळा एक घास चावला गेला पाहिजे, त्याचं पूर्ण पाणी झालं पाहिजे। भोजन करताना मध्ये मध्ये घोटघोटभर पाणी प्यालं पाहिजे। भोजनाच्या सुरुवातीला अर्धा तास आणि नंतर अर्धा तास पाणी पिऊ नका। भोजनांती पिबेत तक्रम पण म्हटलेलं आहे। तुम्ही थोडंसं ताक घेऊ शकता भोजन झाल्यानंतर। आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे, चालता चालता उभं राहून नीट न बसता भोजन करू नये। एका ठिकाणी शांत चित्ताने व्यवस्थित बसून जेवावे, हे पण फार महत्त्वाचे सांगितले आहे। पण जेवताना आपण जे लहानपणापासून म्हणत आलेलो आहे, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, म्हणजे प्रसन्न चित्त ठेवणं महत्त्वाचं आहे। सहज हवन होते नाम घेता पुकाच, म्हणजे तुमचं हे शरीर जे आहे ते जाठर अग्नीला तुम्ही समिधा अर्पण करत आहात। म्हणजे जसं होम करताना, हवन करताना पवित्र भावनेने आपण त्याला काहीतरी अर्पण करत असतो, तितकी पवित्र भावना आपल्या जाठर अग्नीला जेवण अर्पण करताना हवी। थोडीशी भूक ठेवून सांगण्याचा अर्थ असा, फार आकंठ म्हणजे सगळे आमाशयाचे भाग भरेपर्यंत जेवू नये। आणि बऱ्याच लोकांना ही सवय असते की जेवताना अन्नाला नावं ठेवत जेवणे, फार चुजी असतात काही लोक, तर तसं करू नका। जेवणाला नावं ठेवत खाणाऱ्यांना पोटाचे विकार हे फार प्रमाणात बघायला मिळतात। प्रसन्न चित्ताने जेवा। हा भोजनाचा विधी जरी तुम्ही फॉलो केलात किंवा ह्या भोजनाच्या विधीप्रमाणे जरी जेवलात, तरी बऱ्याचशा लोकांच्या पोटाच्या तक्रारी हा विधी व्यवस्थित केल्यानेच बऱ्या होतात। धन्यवाद।